शांतं व्योमातीतं निरंजनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरप्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। आपण सगळेजण एका थोर परंपरेचे अनुयायी आहोत। व्यक्तीकडून नव्हे, परंपरेकडून आपल्याला दीक्षा झालेली आहे आणि ही प्रत्यक्ष ईश्वराची दीक्षा आहे। म्हणून पहिल्यांदा आपला अभिमान आपण बाळगला पाहिजे। लक्षात घ्या, आपण स्वाभिमानी बनूया। का? की आम्हाला जी दीक्षा झाली ती ईश्वराची दीक्षा आहे हो। आणि म्हणून म्हणाले, एक लक्षात घ्यायचं आहे की कुठल्याही प्रकारची कमीपणा हा आपण आणायचा नाही आहे। हा पहिला भाग। थोडंसं पुढे जाऊया। बऱ्याच जणांनी आता शंका विचारल्या, फार शंका चांगल्या आहेत। आपल्याला ज्या दिवशी हे कृपादान झालं आणि तिथून आपण आजपर्यंत हे साधन करत आहोत अशी धारणा आहे। काही जण असं म्हणतात की आम्हाला एक 70 साली दीक्षा झाली, 78 साली दीक्षा झाली, आम्ही पुढे बसलो नाही। मग म्हणाले आम्ही काय करावं याचं? तर अगदी सुंदर सांगितलंय। तुम्ही आश्रमामध्ये या, महाराजांच्या समोर बसा, क्षमा मागा, आजपासून माझं साधन सुरू करून द्या। झाली लगेच सुरुवात। हा एक भाग आहे। कारण हाही प्रश्न अनेक जणांचा आहे। अर्थात ही देवात्मशक्ती, ही प्राणशक्ती ही प्रत्येकामध्ये आहे। आता हे नेमकं काय आहे? आता पूर्वपीठकात चांगल्या रीतीने या ठिकाणी सांगितली गेली। तर थोडासा त्याच्या पुढचा जो विचार आहे किंवा नेमकं काय आहे याचा आपण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण त्याचा थोडासा विचार आपण करायचा। शरीर आहे का? आहे। कारण ते आपल्याला दिसतंय, आपल्याला हात आहेत, पाय आहेत, तोंड आहेत, हे सगळं आहे। तसं आपल्यामध्ये आणखी एक घटक आहे, म्हणजे मन। परंतु तो दिसणारा नाही। पण मनाची एक व्याख्या सांगितलेली आहे। मन म्हणजे विचार, विचार म्हणजे मन। एवढ्यावर तरी कळलं का मन म्हणजे काय आहे? आता पुढे जाऊ की शरीर आहे हे समजलं, मन हे दाखवा हो असं जर कोणी म्हटलं तर आपल्याला नाही दाखवता येणार। बुद्धी आहे, बुद्धीच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो आम्ही जो अशा रीतीनं जे काही अभ्यास केला वगैरे ती बुद्धीच्या आधाराने केला, बुद्धी आहे, ती मेंदूमध्ये आहे असं म्हणता येईल। तर मन वेगळं काढता येणार नाही, बुद्धी वेगळी काढता येत नाही। तसं 3 प्रकारची स्नानं सांगितलेली आहेत। त्यापैकी एक शरीर स्नान, आपण डोक्यावरती पाणी घेतो, हे शरीर शुद्ध करतो। तसं मनस्नान सांगितलेलं आहे आणि बुद्धीचं स्नान सांगितलेलं आहे। मनस्नान करणं म्हणजे नामस्मरण करणं आणि बुद्धिस्नान करणं म्हणजे गीता, भागवत इत्यादी सुंदर सुंदर ग्रंथ, प्रासादिक ग्रंथांचं वाचन करणं। हे 3 प्रकार आहेत। आता याच्यामध्ये आपण महाराज आपल्याला सांगतात की ज्या दिवशी आपल्याला हे कृपादान होणार आहे त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे? मांडी घालून बसायचं। बरोबर, पहिली स्टेप आहे। सगळेजण आपण त्या दिवशी बसलो। मांडी घालून बसल्यानंतर या आसनाचं जे नाव आहे लक्षात घ्या। क्रमशः आपण काय केलंय? आपलं ध्येय निश्चित करून टाकलं। कोणचं? सुखासनमिती पतंजली मुनींनी सांगितलंय। त्याला सुखासन म्हणतात। मिळवायचंय काय? सुख मिळवायचंय। मिळवायचंय काय? आनंद मिळवायचाय। मिळवायचंय काय आहे? नंद आनंद परमानंद नित्यानंद हा मिळवायचा आहे। म्हणून सुखासनावरती बसायचंय। इथे विषय पूर्ण झाला। सुखच आसनमिती, दृढभूमी ही असं म्हणतात पतंजली मुनी।
बळकट भूमी, पाया पक्का करायचा आहे आपल्याला, आपल्या या साधनेचा पाया पक्का करायचा आहे. म्हणून दृढभूमी असा शब्द आहे. दृढभूमी आहे बळकट करायची, म्हणून त्या ठिकाणी हा पहिला प्रकार झाला. त्याच्यानंतर पुढे डोळे मिटणं हा दुसरा प्रकार आहे. आता का मिटावयाचे आणि कशा करता मिटायचे आणि कशा करता आणि त्याच्यातला प्रकार कोणचा, तर श्रद्धया असं म्हटलेलं आहे. श्रद्धेनं डोळे मिटा, श्रद्धेनं, प्रेमाने, आनंदाने. आणखी एकदा डोळे मिटतो. एखादी व्यक्ती नावडती आली, डोळे मिटले. का? मनामध्ये द्वेष आला, मनामध्ये असूया आली, म्हणून आपण डोळे मिटले. नको नको नको, हे दर्शन आपल्याला नको होतं. म्हणून इथे काय आहे, इथे असा विषय झाला की चित्तप्रसादनम हे करण्याकरता आपण या ठिकाणी डोळे मिटलेले आहेत शांतपणा. आणि डोळे मिटताच क्षणी एक सुंदर घटना अशी घडते की त्या ठिकाणी ते समर्पण होतं आणि डोळे मिटून आपण तदा द्रष्टस्वरूपे अवस्थानम असं म्हटलेलं आहे पतंजली मुनीने. स्वरूपाचं आपण त्या ठिकाणी दर्शन घ्यायला लागतो. डोळे मिटवून आपण काय, डोळे उघडे ठेवून जग पाहतो, डोळे बंद करून आत्मस्वरूपाचं आपण दर्शन घेतो. म्हणून डोळे मिटण्याचा हा जो प्रकार आहे तो श्रद्धेनं, प्रेमानं, आनंदानं मिटा. आणि मिटल्याबरोबर त्या ठिकाणी एक घटना घडते की पाठीच्या कण्यामधून वर जाणारा जो प्रभा आहे हळूहळू 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 वर जायला लागतो. ही इथे घटना घडली. आता त्याच्या पुढची क्रिया, शरीर ढिलं सोडायचं आहे. सतू म्हणजे प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम. पतंजली मुनी सांगतात प्रयत्न सुद्धा करू नका, प्रयत्न करायचा नाही. का? ताठ बसणं, मुद्रा, काही गरज नाही आहे. जसं लहान मुलं शाळेमधून येतात, दमलेली असतात, घरामध्ये येतात. बघा आपण ते सगळं पाहिलंय, आपलंही बालपण पाहिलंय, मुलांचंही आपण पाहतो. त्यावेळेस आपल्या हातामध्ये ते दप्तर घेत नाहीत, परंतु एकदम ते टाकून देतात. कसं? हात न लावता. इतका थकलेला असतो तो बाळ. तसं इतका प्रयत्न सुद्धा करायचा नाही, इतकं शरीर ढिलं सोडायचं आहे. ढिलं का सोडायचं आहे? कुठलाही प्रतिबंध हा आपल्याला नाही, शक्तीला नको, लक्षात घ्या. कारण त्या ठिकाणी ही शक्तीचं उत्क्रमण झालं आणि ती वर जायला लागली, तिला प्रतिबंध नको. आणखी एक उदाहरण सांगतो. आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर आपल्याला म्हणतात आता नाही, आज इंजेक्शन तुम्हाला घ्यावं लागेल. मनात भीतीच येते. मग आपण काय करतो, डोळे मिटून घट्ट मूठ आवळून धरतो. का? कितीही मोठा मनुष्य असला, हळूच तो त्यांचा कंपाऊंडर येतो आणि हळूहळू बोलत 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 आपली मूठ सोडवतो. डॉक्टर आपल्याशी बोलत राहतात आणि हळूच इंजेक्शन देऊन मोकळं करतात, आपल्याला कळतच नाही. ते सबंध अशा प्रकारचं इंजेक्शन जे आहे ते सर्व नर्व्समधून पास ऑन व्हायला लागतं. तसं त्या शक्ती डोळे मिटल्यानंतर वर जी चाललेली आहे तिला सगळीकडे पास ऑन व्हायचं आहे, तुमच्यावरती कृपेचा वर्षाव करायचा आहे. म्हणून तिला बंधन नको आहे. म्हणून प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम असं म्हटलेलं आहे. म्हणून ती सगळ्या अवयव ही सगळी मोकळी ठेवायची, ती पास ऑन होणार आहे, सगळीकडे पास ऑन होते. म्हणून त्याकरता तिला वाट मोकळी करून द्यायची आहे. म्हणून हा तिसरा पुढे प्रयोग. आता याच्यानंतर म्हणजे काय झालं, आपण सुखासनावरती बसलो. सुखासनावरती बसल्यानंतर डोळे श्रद्धेनं मिटले. श्रद्धेनं डोळे मिटल्यानंतर शरीर ढिलं सोडलं. शरीर ढिलं सोडायचं म्हणजे अहंकार दूर ठेवायचा, असा दुसरा प्रकार आहे. तिथे मी नाही आहे. हे शरीर ढिलं सोडल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा ती क्रिया हळूहळू वर जाण्याची सुरू झाली. आता इथे आणखी एक गडबड झाली. पहा, झाली अशी की विचार आला, नको तो विचार, चांगलाही आला. मग शुभाशुभ परित्यागी भगवंतानी सांगून टाकलाय, शुभही टाकून दे आणि अशुभही टाकून दे. न किंचिदपि चिंतयेत. भगवंतानी सांगितलं विचार काहीच करायचा नाही. न किंचिदपि चिंतयेत, विचार करावयाचा नाही. शनै शनैरुपरवेत. आणि हळूहळू ज्यावेळेस ती शक्तीवर जाते विचार करायचा नाही. मग अहो तुम्ही म्हणता हे खरं, विचार करायचा नाही, विचार करायचा, अनंत विचार येतात, त्याचं काय?
मन लागत नाही, साधन होत नाही, असा हा सगळ्यांचाच प्रश्न आहे, माझ्यासहित वेगळा नाही. म्हणून याकरता पुढचा प्रयोग असा सांगितला आहे की त्यावेळेस आपला जो श्वास आहे तो होणार आहे. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुमचा श्वास चालू आहे ना? जर कुणाचा चालू नसेल तर त्याला आपण नमस्कार करूया. आहे म्हणजे खात्री आहे. म्हणून ही प्राणशक्ती आहे, ती श्वास रूपाने आहे. म्हणून आपोआप होणारा जो श्वास आहे, या श्वासाकडे आपण लक्ष दिलं की त्या ठिकाणी शुभ आणि अशुभ जे आहेत हे विचार सगळे संपून जातात. आपण त्या ठिकाणी तादात्म्य तदादृष्ट स्वरूपे अवस्थानम, आणि मग आपल्या स्वरूपाचं आपल्याला भान त्या ठिकाणी होतं आणि तिथे द्वैत संपते आणि आपण मी चैतन्य आहे, मी देव आहे असा आनंद येतो. आणि आनंद आल्यानंतर आपलं शरीर हळूहळू डोलायला लागतं. त्याला एक प्रक्रिया अशी सांगितलेली आहे. कुणी त्या ठिकाणी घृणा असं म्हणतात, ते शरीर डोलायला लागतं, हे डोलू द्या. आणि त्या ठिकाणी आपण प्रतिबंध काही करायचं नाही. आणि अशा वेळी तो आनंद होतो. आणि आनंद झाल्यानंतर सगळे विचार जे अविचार हे सगळे संपून जातात आणि आनंदाची शांततेची स्थिती ही प्राप्त होते. असं हे सगळं महत्त्वाचं हा भाग वर्णन केलेला आहे. याला ऋषी प्रणीत सगळ्यांनी हे सगळं वर्णन करून ठेवलेलं आहे. आणखी एक अशी घटना आहे की ज्या वेळेस अनंत विचार येतात, मग विचार आपण काय करतो बघा बरं का. मी क्रिया अगदी प्रत्येकाची आहे. एकदम वाईट विचार आला की डोळे उघडले, भांडण सकाळी झालेलं आहे, डोळे विचारले आणि तेच नेमकं समोर आलं. तसं करायचं नाही. चेंडू जितका दाबावा तितका तो उसळी मारून येतो. म्हणून वाईट विचार आला तर त्याला वाट काढून द्या, चांगला विचार आला हळूहळू काढून द्या. पुढे पुढे अशा रीतीनं तेही सगळं कमी होऊन जातं आणि नकिंचित चिंतयेत अशी स्थिती होते. विचार सगळे संपून जातात, आनंदाची स्थिती होते. असा हा सगळा भाग आहे. आता मला असं वाटतं की या पद्धतीनं आता हे करावयाचं का असं नाही, हे सगळं होऊ द्या. म्हणून एक दफे जागृत होई कुंडलिनी शक्ती, परशिव में प्रवेश किए बिना नहीं रहती. एकदा कृपादान झालंय ना, होणार आहे तुमचं कल्याण, याच्यामध्ये अगदी निर्विवाद हे सगळं सत्य आहे. परंतु याकरता एक नियम असा करायचा आहे की मी रविवारी बसतो आणि पुढच्या रविवारीच मी बसणार असं नाही आहे. याच्यामध्ये नियमितपणा हा सगळा पाहिजे. अनेक फायदे होतात. मनशांती आहे, आपल्याला ही मनशांतता पाहिजे. त्यानंतर व्याधी निवारण आहे. अनेक अशा प्रकारचे प्रसंग आपण या अंकामधून छापत आलेलो आहोत. काही जणांचं व्याधी निवारण आपोआप होतं. आणखी एक असा भाग आहे की बरेच जण विचारतात की आम्हाला दीक्षा झाली खरं, परंतु आमचा फायदा काय, म्हणजे असा काही फायदा आहे का. पण असं काही सांगितलेलं नाही. याचं कारण असं आहे की तिकडे जर लक्ष लागलं तर त्या ठिकाणी त्याच गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आपण साधनेपासून दूर राहू. म्हणून जितना हम कर्म, स्वामी शिवम तीर्थांनी फार सुंदर वचन सांगितलेलं आहे, जितना हम कर्म बढ़ाएंगे वैसे हम साधन से दूर हो जाएंगे. म्हणून याचा अर्थ कर्म करू नका असं म्हणणं नाही आहे. कर्माबद्दलचं डिटॅचमेंट ठेवायचे. मी केलं 8 तास मला नोकरी करावी लागणार आहे. आपल्या परंपरेमध्ये सगळ्यांनी नोकऱ्या केल्या बरं का, कर्म केलंय, कर्मयोग उत्तम केला, सगळं सोडून हे केलं नाही आहे, ते करून आपण केलेलं आहे. काही जण म्हणतात, एक तरुण आला, एक 25 वर्षाचा होता, तो म्हणाला आता मी काय करतो, म्हणाले मी हे सगळं सोडून देणार आणि मी संन्यास घेणार. असं एवढं सोपं नाही आहे. करणार काय, 8 तास तुम्हाला ती व्यग्रता आहे, कामामधला कर्मयोग आहे. आणि म्हणून उर्वरित आपण साधनेकडे अधिक गोडी आपली लागते. नाही आता वेळ कमी आहे, त्या वेळेमध्ये आपण आपल्याला साधन करायला पाहिजे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की 1 तास नाही 2 तास होत नाही. पण महाराजांनी असं सांगितलंय 2 कामामधली वेळ पकडा. लक्षात घ्या, 2 कामामधली वेळ. गृहिणी सकाळी उठतो, सकाळी तुमच्यासमोर कामांची यादी असते, ह्यांचं करायचंय, त्याचं करायचंय, ह्याचं करायचंय, हे सगळं होऊ द्या. आणि नंतर आपल्याला रिकामा वेळ आला की त्यावेळी बसायला लागा. आपण जो आहोत आपल्याला कामाला जायची घाई असते, अशा वेळी दुपारच्या वेळी आपल्याला वेळ असतो, आपण त्यावेळेस साधन करावं. संध्याकाळच्या वेळी आलो की आपण त्या ठिकाणी साधन करायला हरकत नाही. रात्रीच्या वेळी 2 कामामधली वेळ ही आबाल वृद्धांनी पाळावी की त्यावेळेस बरोबर साधन होतं. मग तुम्ही म्हणाल, एक जण म्हणाले, याला एक जणांनी प्रश्न केला, अहो म्हणाले आम्हाला अर्धा तासच मिळतो. चालेल ना,
असा अर्धा तास जर आपण साधन करत राहिलो तर काय हरकत आहे? तसे सगळे म्हणून 2 तास होतील, याच्यामध्ये काय बिघडलं? असा हा सगळा भाग आहे. अशा रीतीने आपण मनशांती, शांततेसाठी साधन आहे. व्याधी निवारण होतं. व्याधी निवारण झाल्यानंतर अनेक अशा प्रकारचे आपल्याला अनेक फायदे होतात. या फायद्यांची यादी या ठिकाणी सांगण्याकरता मी वेळ आपला घेत नाही. परंतु काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला म्हणाले मांडी घालून बसल्यानंतर दुखायला लागतं, बसवतच नाही. आणखी एक प्रयोग करा. ज्या वेळेस आपल्याला इथं दुखत असेल तर साधनेमध्ये बसल्यानंतर तिकडे लक्ष ठेवायचं, कुठे दुखत आहे. जसं अलीकडच्या काळामध्ये या वैद्यकीय शास्त्रामध्ये एक काही जर अशा रीतीनं ऑपरेशन करण्याची एक पद्धत आहे, ती लेसरद्वारे, बरोबर आहे, लेसरद्वारे त्या ठिकाणी काय केलं जातं, तो प्रकाश सोडला जातो. पण ज्या वेळेस अंतःशक्ती जी आहे, ही अंतःशक्ती अत्यंत प्राणशक्ती ही प्रवाहित व्हायला लागली आणि ह्या प्रवाहित होणाऱ्या अशा रीतीनं तिला जर मार्ग दाखवला की माझं हे अशा रीतीनं दुखणार आहे, ते आपोआप बरं कर. अनेकांचा अनुभव आहे की त्या ठिकाणी ते सगळं बरोबर झालेलं आहे. म्हणजे आपल्याच जवळ सगळं काही आहे ते त्या ठिकाणी तुम्ही करत चला, असा प्रयोग करायला हरकत नाही. एक भगिनी आहेत, त्या भगिनीने आपल्या पतिराजाचा एक अनुभव उत्तम रीतीनं सांगितला. काका महाराज आणि आम्ही आश्रमामध्ये बसलेलो होतो. त्यांना त्या ठिकाणी पोटाचा विकार होता, इम्प्लांट करण्याची वेळ आली, लिव्हर, प्रचंड खर्च होता. त्यावेळेस स्वतः मीच बसलो होतो. महाराज म्हणाले, अरे म्हणाले यांना एक साधन म्हणजे प्रश्नावलीमधलं काय येते ते बघूया म्हणाले, पहिला प्रयोग करू. दत्तभाव सुधारस स्तोत्र आलं, ताई तुम्ही रोज वाचायला लागा. त्यानंतर त्यांनी असं एक सांगितलं आणि आजही आम्ही असं सांगतो की ज्या ठिकाणी दुखत असेल ज्यावेळेस आपण साधन करतो, त्या साधन केल्यानंतर आत्मबल एक तयार होतं आणि हे आत्मबल जे आहे हे आपल्यामध्ये असतं आणि आपल्या हातामध्ये असतं. हा हात जर आपण या ठिकाणी फिरवायला लागलो तर हळूहळू या सर्व अशा प्रकारच्या ज्या संबंध ज्या नाड्या ज्या आहेत या नाड्या प्रवाहित होतात आणि ते दुखणं बंद होतं. आपल्याला इथं दुखत आहे, आपण एखादं या ठिकाणी आपण बाम लावू, आपण काय त्या ठिकाणी एखादे मलम मिळतो तो लावू, परंतु ती प्रक्रिया वरची आहे, पुन्हा 2 तासांनी ते दुखायला लागतं. परंतु आपल्याजवळ मिळालेली ही जी आत्मशक्तीचा जो प्रवाह आहे जर आतूनच सोडला तर त्या ठिकाणी ती जर नर बरी झाली तर केवढा आनंद मिळणार आहे हे लक्षात घ्या. म्हणून असे प्रयोग करत चला. बरेच जण म्हणतात आम्हाला बैठक होत नाही, आम्हाला बसून होत नाही, म्हणून महाराजांनी पुन्हा सांगितलंय की तुम्ही अशा दिवाणवरती बसा आणि पुढे पाय सोडून बसायला हरकत नाही, खुर्चीवरती बसा, दिवाण मोठ्या खुर्चीवरती बसून करायला हरकत नाही. म्हणून हाही या प्रयोगामधून आपल्या आत्मशक्तीचा आपलाच अनुभव हा आपण घ्यायला हरकत नाही असं मला वाटतं. असो, अशा रीतीनं अनेक फायदे आहेत. अशा प्रकारची ही मन, बुद्धी आणि प्राणशक्तीला पूर्णपणानं प्रेरणा देणारे अशा प्रकारचं आपल्याला उत्तम साधन मिळालं आहे. म्हणून हे साधन कुठल्याही प्रकारचं अशा रीतीनं कधीतरी बसू असं नाही आहे, रोज पाहिजे. आणखी एक असं आपलं म्हणणं असं आहे की पतंजली मुनीने असं सांगितलं आहे की चित्तप्रसादनम. आणखी आज एक प्रश्न असा विचारला हे शिबिर सुरू होण्याच्या बरोबर की आमची प्रगती कशी झाली. आम्ही 2012ला दीक्षा घेतली, 2010ला घेतली, 2008ला घेतली, 2007ला घेतली, 1963 साली घेतली, 1970 साली घेतली, 1980 साली घेतली. आमची प्रगती आम्ही कशी ओळखावी असा प्रत्येकाच्या मनामधला प्रश्न आहे का? अरे जोरात आवाज येऊ द्या ना. आता लक्षात घ्या, याचं उत्तर जे आहे ते महाराजांनी म्हणजे गुरु महाराजांनी फार सुंदर रीतीनं दिलंय. बघा बरं, ते म्हणाले, महाराज म्हणतात की आपण तुळशीचं रोप लावलेलं आहे, तुळशीचं रोप लावल्यानंतर ते किती वाढलं आहे म्हणून याकरता आपण हे उपटून पाहणार का? नाही, अरे आपण कुंडीमध्ये लावलंय, चला सकाळी बघूया बरं, उपटायचं, हां वाढलंय, पुन्हा लावायचं. असं झाल्यानंतर ते वाढणार आहे का? म्हणून तिकडे लक्षच देऊ नका म्हणाले. हे काम तुमचं नाही आहे म्हणाले, हे शक्तीचं काम आहे म्हणाले. प्रगती किती होते महाराज बघून घेतील म्हणाले, तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. पण महाराज इथं थांबले नाही. जसं म्हणाले ते रोपटं लावलं आहे, त्याला आपण पाणी घालणार, त्याला आपण खत थोडंसं घालणार,
त्याला थोडंसं त्या ठिकाणी नमस्कार करणार त्या रूपाला, हे आपलं दैनंदिन कार्य चालणार आहे ना. म्हणून सतत साधना चैतन्याचे तुम्ही करत राहा म्हणाले. स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. बघू द्या म्हणाले महाराज स्वामी तुमच्यावरती कृपा करतील म्हणाले. ते किती प्रगती होते असा हा भाग नाही. आणखी पुढे पतंजली मुनी काय म्हणतात ते आपण पाहू की पुण्य अपुण्य, सुख आणि दुःख या 4 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. सुख आहे, दुःख आहे, पुण्य आहे, आणि अपुण्य आहे म्हणजे पाप. गच्छतः स्खलनं क्वापि भवते, कुणीही अशा प्रकारचा आपण जंतपंत आणि संत आहोत. आपल्या हातनं थोडासा अपराध घडतो, नाही घडत नाही असं नाही आहे. परंतु याच्या बाबतीमध्ये काय करावं, सुख दुःख 4 गोष्टी लक्षात घ्यावा, पुण्य आणि अपुण्य. बरोबर. आता याला असं पुढं म्हटलेलं आहे, सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावनतः चित्तप्रसादनम. याला एक महिरपी कंस करायचा आणि पुढं त्याचा रिझल्ट सांगितलेला आहे चित्तप्रसादनम. साधनेनं आपलं मन प्रसन्न करायचं आहे. तो रिझल्ट आपल्या चेहऱ्यावरती दिसला पाहिजे असं म्हणतात. काका महाराज नेहमी म्हणायचे हसा, जोरात हसत राहा म्हणाले. कशाला म्हणाले, रडवेला चेहरा इथं करून यायचं नाही म्हणाले, हसलं पाहिजे, मोठ्यांदा हसा. आणि इतकं गोड बोला, इतकं गोड बोला, इतकं गोड बोला की डायबिटीस झाला तरी चालेल म्हणाले. पण होत नाही म्हणाले, काळजी करू नका. गोड बोलणं आणि चित्त प्रसन्न होणं हे आपल्या साधनेचं फलित आहे. बघा आपल्यामध्ये हळूहळू असे बदल व्हायला लागतात. आपला जर रागीट स्वभाव असेल तर त्याच्यामध्ये शांतता होते. आपण दुसऱ्याचं ऐकून घ्यायला लागतो. हा एक फरक आहे. आपण दुसऱ्याचं कधी ऐकून घेत नाही. मी म्हणेल तसं खरं नाही असा हा बदल घडतो. त्यानंतर घरामध्ये सामंजस्याने आपण वागायला लागतो. तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. अरे यांच्यामध्ये बदल झाला, फार बदल झाला, बरं झालं तुम्ही रोजच आश्रमामध्ये जात जा असं काही कोणी म्हणणार नाही, अशी वेळ येणार नाही. म्हणून सुख दुःख पुण्य आणि अपुण्य. आणि याकरता असं सांगितलेलं आहे की त्याचे एक 4 पुढचे जे विषय आहेत ते सुंदर रीतीनं सांगितलेलं आहे की पुण्यापुण्य विषयाणाम सुख दुःख काय म्हणतात त्याला, ते सूत्र जे आहे ते अतिशय सुंदर सूत्र आहे की म्हणून याकरता आपण समानता, सुखाबद्दल आपण काय वागलं पाहिजे की आपण प्रसन्न राहिलं पाहिजे. सुख मिळालं, दुःखाबद्दल आपण अलिप्त राहिलं पाहिजे, लगेच त्या ठिकाणी आपला बॅलन्स जाऊ द्यायचा नाही. पुण्य घडलं, पुण्याचा आपण त्या ठिकाणी अहंकार नाही बाळगायचा. आणि अपुण्य पाप घडलं, तटस्थ भावनेनं पाहणं. याचा सगळा जो विचार, सगळा जे फलित आहे ते चित्तप्रसादनमध्ये आहे. आपल्यामध्ये बदल होत राहणं, आपल्यामध्ये स्वभावामध्ये बदल होत राहणं, आपल्यामध्ये शुद्धता हळूहळू येत राहणं, व्यवहाराची शुद्धता, विचारांची शुद्धता, आचारांची शुद्धता ही ज्या ज्यावेळी व्हायला लागते त्यावेळेस आपल्या या साधनेचा हा परिपाक आहे. लक्षात घ्या. निश्चितपणानं आपले मित्र, आपला परिवार आपल्यामधले म्हणतील खूप बदल झाला बरं, मग तिथे आपण लक्षात ठेवायचं की मला साधनेनं माझ्यामध्ये काय बरे फरक झाला, तर हा झाला. दुसऱ्यांनी आपल्याला बरोबर त्याची पावती दिली जाते. आणि याकरता आपण सर्वस्व काही सोडून या ठिकाणी साधन करावायचं नाही, वेळ मिळेल तसा. आणि अशा रीतीनं समर्पण भावनेनं, समर्पण पाहिजे. याच्यामध्ये ही समर्पण भावना अत्यंत सर्व श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. म्हणून ही आपण बाळगली पाहिजे आणि त्या भावनेनं आपण साधन करायचं आहे. म्हणून साधन हे माझं तर असं म्हणजे मला तर असं वाटतं आपण की जसं आपण गुरूंच्या सान्निध्यामध्ये दीक्षा घेतल्यानंतर असं म्हटलेलं आहे. महाराज नेहमी म्हणायचे, अरे 3 दिवस तरी गुरूंच्या सान्निध्यात मार्गदर्शनाखाली राहा. आता आपल्याला 3 तास तरी पुष्कळ आहेत, 3 दिवस शक्यच नाही. परंतु आश्रमामध्ये या, तिथे 3घही महाराज आहेत, गोळवणी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, काका महाराज, त्यांच्याजवळ बसा आणि समर्पण भावनेनं बसा. खूप आनंद आपल्याला मिळतो. हा आनंद देणारा, शांतता देणारा, समाधान देणारा, सुख देणारा, म्हणून अत्युच्च अशा प्रकारचा हा सगळा मार्ग आहे. याच्यापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. म्हणजे बाकी कनिष्ठ आहे का, तसं नाही आहे. नारायण काका महाराज आणि आम्ही एका मोठ्या संप्रदायाच्या एका महापुरुषाला भेटलो, नाव नाही सांगत. तर त्यावेळेस सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये विचार आला की तुम्ही त्यांना हा आपला मार्ग का सांगायचा, त्यांचा मार्ग आहे, हे क्रिया करा असं म्हणतात. तर त्यावेळेस महाराजांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे.
अरे म्हणाले ते जगत कल्याणाचं कार्य करतात ना. मग म्हणाले आपण आपला मार्ग सांगून त्यांचं कार्य मोठं होण्याकरता आपण काय बरे सांगायला हरकत आहे. ही एवढी उदात्त आणि व्यापक भूमिका ही आपल्यामध्ये येते. एखादा उपासना रामनाम घेणारा आहे, ठीक आहे बाबा तू हेही घे आणि हेही कर, करायला हरकत नाही. म्हणून गोष्टी सांगेन युक्तीच्या चार आपल्याला समजलाय. म्हणून हा मार्ग माझ्याजवळ नाही ठेवणार मी, हा मार्ग मी दुसऱ्याला सांगणार, मला जेवढं समजलंय तेवढं सांगणार. त्याच्यामुळे ज्ञान दिल्याने वाढते. लक्षात घ्या. बर ये बाबा तू बैस, बघ तू हा आनंद घे. बरं काही करायचं नाहीये इथे, काहीही न करणं म्हणजे सगळं सोडायचं असं नाहीये. याचा अर्थ असा काहीही न करणं म्हणजेच करणं आहे. याच्यामधली व्यापक भूमिका ही श्रेष्ठ आहे. म्हणून हा सगळा भाग आपण अवलंबित राहा. मी या ठिकाणी सांगतो अलीकडच्या या 2 विश्वस्तांच्या आचार्यतन मौलिक सहकार्याच्या योगानं अनेक अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचं हे कार्य सगळं सुरू झालं आहे. अधिक आपण व्यापक करूया. महाराष्ट्र स्तरावरती जाऊ, जिल्हा स्तरावरती जाऊ, अखिल भारतीय स्तरावरती जाऊ आणि खूप काम वाढत चाललेलं आहे. हे सगळं तुमच्या सहकार्याने. म्हणून महाराजांनी एक सांगितलेलं आहे की स्वतः महाराजांचं एक फार सुंदर वाक्य 1957 सालचं, ही योगविद्या भारताचा आणि तद्वारा विश्वाचा कल्याण करणारी आहे. आणि म्हणून सगळ्या पुढच्या सुरींनी हेच कार्य पुढे अवलंबलं. आता हे सगळं तुमच्यापर्यंत आलंय, मग आपण काय करायचंय बरे? साधना केली, सत्संग मिळाला, बस सेवा करा ना. सेवा याचा अर्थ असा आहे की हा मार्ग मला समजला, मी तो अनेक जणांपर्यंत सांगेन. बाबांनो बघा, इथे काही द्यायचं नाही घ्यायचं नाहीये बरं. हा सिम्पलेस्ट आहे, हा चीपेस्ट आहे आणि हा हायेस्ट आहे. हे करून बघा, हे एवढं तुम्ही करा. हा मार्ग उद्या याचं कारण असं, तुळजापूरला आमचं असं शिबिर झालं. त्यावेळी शिबिर झाल्यानंतर एक जणांनी फार प्रश्न चांगला केला. अहो म्हणाले हे साधन वैयक्तिक आहे म्हणता, मग तुम्ही सामुदायिक का करता? त्यानंतर म्हणाले हा मार्ग जो आहे हा गुह्य आहे, हे सगळ्यांना का सांगावं याचं? म्हणून म्हणाले याची गरज आहे का? हा आपोआप पसरतो ना, मग आपोआप पसरेल ना, त्याची आपण का काळजी करायची? तर त्याला त्यावेळी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. एक लक्षात घ्या, आपण इथे आहोत आता. आजच्या पुढची पिढी जी आहे ही पुढची पिढी सगळ्या जगात चालली आहे. आपण जग सगळं एकत्रित केलंय, परंतु ही ज्ञानभूमी कशा करताय? या ज्ञानभूमीमध्ये सगळ्यांनी ज्ञानप्राप्ती करता यायचं आहे, व्यापार आणि उदीम वाढवण्याकरता नाही आहे. सगळ्यांनी इथे यावं असं महाराजांचं म्हणणं आहे. असं जगद्गुरु शंकराचार्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये या, भारतामध्ये ज्ञान आहे, हे ज्ञान तुम्ही मिळवा आणि ज्ञानसंपन्न व्हा आणि सुखी व्हा. ही भारतभूमी आहे. आता जग सगळं आपण जवळ केलं. लक्षात घ्या, आपण आता आपल्याला नातू झाले, आपण आजोबापर्यंत आलो. काही जणांची मुलं आहेत ती परदेशामध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, लंडनमध्ये. मला असं सांगा की आपलाच नातू, आपला मुलगा तिथे गेला आणि त्याने ती साईट बघितली, महायोगाचं त्या ठिकाणी त्यांनी दीक्षा घेतली आणि तो एक 7-8 वर्षानंतर आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर तो त्या ठिकाणी बसायला लागला आणि घरी येऊन त्यांनी सांगितलं, आजी आजी आई आई मी रोज साधनेला बसतो. असं म्हटल्यानंतर आजी पुढे येईल काठी टेकत टेकत, अरे म्हणाले महाराजांनी मला हे वयाच्या म्हणाले 20व्या वर्षी 40 वर्षापूर्वी म्हणाले मी दीक्षा दिलेली आहे. त्यावेळेस तो नातू म्हणेल की आजी हे मला पूर्वी 20 वर्षापूर्वी का नाही सांगितलं? त्या आई म्हणेल की मला पण दीक्षा झाली. तो आईला जाब विचारेल की आई आई हे तुला 10 वर्षापूर्वी समजलं, परंतु भारतातून मी जात असताना परदेशामध्ये तू मला का नाही सांगितलं? माझं अधिक साधन समृद्ध झालं असतं ना. साधन समृद्धीरस्तू, म्हणून हा दोष आपल्यावरती येऊ नये. म्हणून या रे सकल जन, सगळेजण या, सगळ्या जणांनी हा आनंद घ्या. आनंद सांगायला काय हरकत आहे? मला मिळालं म्हणून मी माझं झाकून नाही ठेवणार. आनंद दिल्याने, पेढा दिल्याने वा अधिक आनंद दुसऱ्याला मिळतो, आपल्यालाही मिळतो. म्हणून हे व्यापक भूमिका. म्हणून साधना, सत्संग आणि सेवा, ही सेवा करा. दुसरी सेवा वासुदेव निवासमध्ये अनेक प्रकारच्या ज्या जे आहेत त्यामध्ये सगळ्यात म्हणजे सेवा म्हणजे हा मार्ग सगळ्यांना सांगा. महाराजांनी हेच कार्य केलं, ब्रह्मश्री दत्त महाराजांनी केलं, काका महाराजांनी हेच केलेलं आहे आणि आजही तेच चालू आहे. म्हणून ही सबंध अखंड भव्य आणि दिव्य ही परंपरा आहे.
वासुदेव निवास हा महाराष्ट्रामधला योग विद्येचं हे आद्य पीठ आहे. आता उपपीठ अनेक आहेत, उपपीठ असायला हरकत नाही, परंतु सगळ्यांनी आपली निष्ठा जी आहे संबंध अशा प्रकारचं गुरुतत्व हे एक आहे आणि तेच ईश्वरी तत्व आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण अशा रीतीनं जो आहे त्या तळमळीनं आपण आलं पाहिजे. म्हणून योगीराज गुळवणे महाराजांची अखंड कृपा जी आहे, तुम्हाला सांगतो 1918 हे साल आज जवळजवळ आता 2 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ही आमच्या घराण्यावरची अशा रीतीने हे कृपादान आहे. 1918 साली माझ्या आजोबांची आणि गुळवणी महाराजांची ही भेट बार्शीमध्ये झाली आणि तिथून अशा रीतीनं आमच्या घराण्यावरती हे कृपादान झालेलं आहे. माझ्या आजीला मला अभिमान वाटतो की पहिली दीक्षा गुळवणी महाराजांनी दिली आणि तिथून हा अखंड प्रवाह सगळा सुरू झाला. आणि प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी हुशंगाबादला माझ्या आजोबांना दीक्षा झाली, माझ्या आईवडिलांना पूर्ण आमचं घराणं सगळं दीक्षित आहे, महाराजांची दीक्षा आहे. तर त्यानंतर पुढे महाराजांनी कशा कशा नियुक्त्या केल्या. 1937 साली दत्त महाराजांना त्या ठिकाणी वाडीवरून आणलं आणि त्यांना सांगितलं हे कार्य पुढे तुम्ही सुरू करा. आणि दत्त महाराजांचं हे कार्य प्रफुल्लित होत गेलं, इतकं प्रफुल्लित झालंय की तो वटवृक्ष झालाय, तोही एक आहे. त्यानंतर नारायण काकांना सांगितलं, म्हणजे दत्त महाराजांनी त्यांची निवड केली आणि नाशिकवरून त्या ठिकाणी आले. काका महाराज म्हणायचे वासुदेव निवास एवढा श्रेष्ठ आहे, मला एवढी लिफ्ट मिळाली वासुदेव निवासमुळं की आज म्हणाले मी शब्दामध्ये सांगू शकत नाही, असा हा वासुदेव निवास आहे. लक्षात घ्या, भले जरी अशा रीतीने उपपीठांची अशी मालिका जरी तयार झालेली असली तरी हे आद्य पीठ आहे, हे सर्वश्रेष्ठ आहे, हे जगन्मान्य आहे, हे विश्वमान्य आहे, त्याचे आपण पायिक आहोत. कोणताही मार्ग व्यक्तिसापेक्ष नाही. मला दीक्षा अमुकाकडून झाली नाही, मला परंपरेची दीक्षा आहे. एक शेवटचं उदाहरण देतो आणि मी माझं हे सगळं संपवतो. आता अलीकडे काय झालेलं आहे की आम्हाला यांची दीक्षा, आम्हाला यांची दीक्षा, पण एक लक्षात घ्या, माझ्या हातामध्ये ही खडीसाखरेचा ही वाटी आहे. शिवमतीर्थ स्वामी महाराज म्हणून एक फार सर्वश्रेष्ठ आपल्या मार्गामध्ये एक, म्हणजे ती दुसरी विंग आहे विष्णुतीर्थांची. देवासला तिथे आश्रम आहे. आज ते सुरेशानंद संध्याकाळी येत आहेत, उद्या त्यांचं सगळ्यांना दर्शन होणार आहे. काही वेळेअभावी ते पोचू शकलेले नाही आहेत, त्यांचं विमान उशिरा आल्यामुळे. असो, तर अलीकडे असं म्हणतात की मला यांनी दीक्षा दिली. मार्ग हा व्यक्तिसापेक्ष नसतो, लक्षात घ्या, इथे आपण चुकतो. मला दीक्षा, गुरुतत्व हे एक आहे. पुन्हा पुन्हा वारंवार सांगतात, काका महाराजही तेच सांगायचे, दत्त महाराजही तेच सांगायचे. गुरुतत्व हे एक आहे, ते सर्व व्यापी आहे आणि वासुदेव सर्वम असं त्याचं वर्णन आहे आणि ते गीतोक्त आहे. मला दीक्षा झाली, एखाद्या व्यक्तीनं दिली, म्हणून आपण काय केलं, आता हा साठा आहे. लक्षात घ्या, याच्यामधला ज्या व्यक्तीनं दीक्षा दिली, लक्ष द्या इकडे, की आपण काय केलं, ती व्यक्ती बाजूला काढली आणि त्याची आपण तिथून दीक्षा झाली म्हणून साधना करायला लागलो. बरोबर आहे. आपण दुसऱ्या व्यक्तीने दीक्षा दिली म्हणून या मूळ प्रवाहामधून त्या व्यक्तीला बाजूला काढलं आणि त्यांची दीक्षा करायला लागलो. एखाद्या व्यक्तीने दीक्षा दिली, मान्य आहे, आशीर्वाद लेखक म्हणून सही केलेली आहे, पण अहो तुमची साधना ही मूळ तत्वापर्यंत पोचणारच नाही, कारण तुम्ही व्यक्तिसापेक्ष राहिलात. म्हणून लक्षात घ्या, गुरुतत्व हे एक आहे. हे सगळेही 5 जण इथे आहेत, इथेच आपण साधना समर्पित करायची. प्रत्येकाला जर आपण वेगवेगळं काढत बसलो तर आपलं साधन पूर्ण होणार नाही. लक्षात घ्या, म्हणून ईश्वरी दीक्षा, गुरुतत्व हे एक आहे आणि ते एक धरूनच आपण आज बाहेर पडायचंय. आणि पुन्हा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपणाला ती तारीख कळवली जाईल. प्रत्येक उत्सवांतर्गत अशा रीतीनं हे शिबिर आयोजित करायचे. याकरता आपण सगळेजण या. मोठ्या संख्येनं आमच्या या पहिल्याच प्रतिसादाला आपण साथ दिलीत म्हणून आपला अभिवादन करतो. आणि पुन्हा एकदा सर्व परंपरेचे, सर्व दीक्षा गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहोत. साधन समृद्धीही असतू. साधन सर्वांचं समृद्ध हो. दुसरं काय मागणार बरे आपण देवाला? देवा तुम्ही आम्हाला दिलं, समृद्धी आहे, परंतु ती काय कामाची?
ती चिरकाळ टिकणारी नाही आहे. पण आमचं साधन समृद्ध करा. ते खरं प्रेम आहे, ते खरं ऐश्वर आहे, तो खरा श्रेष्ठ भाव आहे, तेच आमचं संपन्नता आहे. याच्या पलीकडे आम्हाला काही नाही. सुख, समाधान, नंद, आनंद, परमानंद, नित्यानंद याचा आस्वाद घेण्याचं सामर्थ्य आमचं हळूहळू वृद्धिंगत करा आणि आमचं जीवन सुफित करा, सुफलित करा, एवढीच आपण प्रार्थना करायची. आणि अशा रीतीनं या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.